नमस्ते फ्रेंड्स, मी तन्वी माने श्रीनी स्टिच विजापूर या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर मी आज इथं 4 टक्स ब्लाउज शिवत आहे। तर मी ऑलरेडी मार्क करून घेतलेला आहे। तर ब्लाउज शिवायच्या आधी सगळे प्रिपरेशन करून घेतला तर ब्लाउज शिवायला खूप कमी वेळ लागतो। जर कोणाला 4 टक्स ब्लाउज शिकायचा आहे तर मला नक्की कमेंट करून सांगा। मी व्यवस्थित अगदी सोप्या पद्धतीने सांगायला ट्राय करेन। तर या ब्लाउजचा बॅक नेक मी डिझाईनचा केलेला आहे। तर सोपी आणि सुंदर डिझाइन आहे। तर मी शॉर्ट्स व्हिडिओमध्ये शेअर करेन या ब्लाउजचं डिझाइन। तर तिथं पण जाऊन बघून घ्या आणि डिझाइन आवडल्यास लाईक पण करा। तर कोणत्याही गोष्टीमध्ये सक्सेस व्हायचं असेल तर त्याच्या पाठीमागे टिप्स आणि ट्रिक्स असतातच। तर एकदमच कोणी सक्सेस होत नाही। प्रत्येक कामामध्ये प्रत्येक वेळी सतत ट्राय करावं लागतं। ट्राय केल्याशिवाय अनुभव मिळत नाही। तर अनुभव मिळाल्याशिवाय सक्सेस होत नाहीत। तर इथं हा माझा ब्लाउज हुकपट्टी लूकपट्टी लावून तयार होत आहे। तर फक्त आणि फक्त अर्ध्या तासामध्ये मी इथं पुढचा भाग शिवलेला आहे। तर पाठीमागचा भाग अर्धा तास लागतो शिवायला। डिझाइन असलं तर डिझाइन वरून काही डिझाइनला टाइम घेतो, काही डिझाइन सोप्या असतात। तर डिझाइनवर टाइम लागतो। तर साधा ब्लाउज अस्तरचा शिवायला मिनिमम 1 तास तरी लागतो। तर जर तुम्हाला इझिली शिकायचं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक पण करा। तुमच्या एका लाईकमुळे मला खूप मोटिवेशन मिळेल आणि मला पण व्हिडिओ करायला खूप प्रोत्साह होईल। तर माझं चॅनल तसंच सबस्क्राईब करून घ्या। तर या ब्लाउजचा पाठीमागचा डिझाइन पण मी शेअर करेन लवकरच। तर इथं मी गळपट्टी लावून घेत आहे। तर फक्त आणि फक्त अर्ध्या तासापेक्षा कमी वेळात माझा हा पुढचा भाग शिवून रेडी झालेला आहे। तर इथं माझा ब्लाऊज शिवून झालेला आहे। तर बघू शकता इथं 4 टक्स ब्लाऊज किती छानरित्या शिवून झालेला आहे, किती छान पफ आलेला आहे आणि आतनं बाहेरनं शिलाई अजिबात दिसत नाही। तर चला पुन्हा भेटूया अशाच एका युजफुल आणि सुंदर व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि मजेत राहा।